नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनल सातारा न्यूज। पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। संपदाताईच्या खुन्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे। त्यासोबत राजकारणातून अस्तित्व गमावलेल्या लोकांनी संपदाच्या आडून पुन्हा आपलं राजकीय पुनर्वसन होतंय का याची चाचपणी करून काही उद्योग करू नये, असा आरोप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता रामराजेंवर केला आहे। जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय रचना आहे? काही रचना भारतीय जनता पक्षाचा झेंडा सातारा जिल्हा परिषदेवर फडकला पाहिजे, सोलापूर जिल्हा परिषदेवर फडकला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेवर फडकला पाहिजे, हाच हा झेंडा आहे। दुसरं काय? सध्या सेंटरमध्ये संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरून राजकारण तापलेलं आहे आणि नाईक निंबाळकर यांच्यावरती आरोप प्रत्यारोप होत आहेत। आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की अशा घटनांमध्ये राजकारण केलं नाही पाहिजे। संपदाताईला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाची आहे। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून तपास झाला पाहिजे, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे भूमिका घेतली। विरोधकांनी तपास यंत्रणावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं तेव्हा सकाळीच माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता SIT ची घोषणा केलेली आहे आणि त्यामध्ये महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली या सगळ्या घटनेचा तपास होईल आणि सत्य आपल्या सगळ्यांच्या समोर यावं अशा पद्धतीची अपेक्षा या तपासातून आपल्या सगळ्यांना आहे। मी खात्रीने सांगतो की तपास होईल, आमच्या संपदाताईला न्याय मिळेल। 1200 वर्षापासूनचा हॉटेलला इतिहास आहे, मात्र सगळ्यांना रामराजे नाईक निंबाळकरांनी केला। आता मुळातच माझा विषय पहिला क्लिअर आहे की संपदाताईच्या खुन्यांना किंबहुना त्याला जबाबदार असणाऱ्यांना 100% शिक्षा झाली पाहिजे। त्यासोबत राजकारणातलं अस्तित्व गमावलेल्या लोकांनी संपदाच्या आडून पुन्हा आपलं राजकीय पुनर्वसन होतंय का याची चाचपणी करून त्या पद्धतीचं प्लॅनिंग करून काही उद्योग करू नये। माझी विनंती राहील की ही घटना वेगळी आहे आणि त्या घटनेचा तपास होऊन न्याय मिळाला पाहिजे। आणि आपल्याला मी सांगेन की याला जो अँगल होता, ज्यावेळी तिन्ही मोबाईल तपासले जातील, त्या मोबाईल मधलं चार्ट तपासलं जाईल, त्या घटनेचा संपूर्ण उलगडा या निमित्तानं पोलिसांना होईल, झाला असेल किंवा होईल, पण याचं वेगळं राजकारण करण्याची कुठली आवश्यकता मला वाटत नाही। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।